बालमित्रांनो, welcome back to our family of Success Science Academy. Maths Made Easy by Professor Karkile AB. We are learning set theory and we are done with representation of the set in the two forms. एक म्हणजे लिस्टिंग किंवा टॅब्युलर मेथड, दुसरी म्हणजे set builder form. After that, we studied different types of the sets. Now we have to understand the operations on the sets, algebra of the sets. ठीक आहे. Beta first is complement of set. Setचा complement means what? Beta suppose A is a subset of universal set U. In diagram you can see universal set ज्याच्यामध्ये सगळे सेट कन्सिडर केले जातात. त्यापैकी एक सेट घेतला A. Then set of all those elements of U which do not belong to A is called complement of set A. हा जो A आहे त्याच्या व्यतिरिक्त U मध्ये जेवढे सगळे एलिमेंट असतील त्यांना बोलायचं A कॉम्प्लिमेंट. सो शेडेड रिजन काय बेटा? A कॉम्प्लिमेंट. त्याला कसं दाखवलं होतं? A डॅश और A च्या डोक्यावर C. वी विल यूज A डॅश. ठीक आहे. सो बेटा दस A डॅश विल बी कसं लिहिणार आपण सेट बिल्डर मध्ये? A डॅश इज द सेट ऑफ ऑल x such that x belongs to universal set but x does not belong to A. ठीक आहे. एकदा एक्झाम्पल घेऊ आपण आणि मग नंतर ह्या प्रॉपर्टी स्टडी करू. बेटा सपोज फॉर एक्झाम्पल युनिव्हर्सल सेट हा असा आहे 1 2 3 4 6 10. ओके. आणि सेट ए असा आहे ज्यामध्ये 2 आणि 10 हे दोन एलिमेंट्स आहे. मग आता एक कॉम्प्लिमेंट काय असेल बेटा? युनिव्हर्सल सेट हा आहे, एक सेट आहे ज्यामध्ये हे दोन एलिमेंट आहे 2 आणि 10. मग ए सोडून बाकीचे सगळे कॉम्प्लिमेंट मध्ये येतील. सो बच्चा ए कॉम्प्लिमेंट मध्ये कोण येईल? 2 आणि 10 सोडून. हा 2 आणि हा 10. हे दोघांना सोडा, बाकीचे टाकून द्या. सो 1 3 4 5 6. गेटिंग? सो व्हॉट आर द प्रॉपर्टीज? बेटा ए कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट इज ए. मीन्स व्हॉट? सपोज हा ए बेटा बर का, तर ए चा कॉम्प्लिमेंट म्हणजे हे वरती तुम्ही पाहताय, येस ऑर नो? ए चा कॉम्प्लिमेंट, ह्या कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट म्हणजे हा कॉम्प्लिमेंट सोडून कोण उरलं? ए ओनली. सेकंड, युनिव्हर्सल सेटचा कॉम्प्लिमेंट म्हणजे काहीच नाही, कारण की सगळं काही युनिव्हर्सल सेट आहे बेटा. त्याचा कॉम्प्लिमेंट इज 5. 5 चा कॉम्प्लिमेंट काहीच नसणे च्या उलट काय? सगळं काही असणे. सो 5 चा कॉम्प्लिमेंट युनिव्हर्सल सेट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ए इज द सबसेट ऑफ बी. म्हणजे बेटा असं जेव्हा पण येईल ना, ए इज द सबसेट ऑफ बी म्हणजे ए हा बी च्या पोटात आहे किंवा इक्वल आहे असं लक्षात ठेवायचं. म्हणजे हा बी असेल आणि हा ए. ए हा बी चा सबसेट आहे. तर बी कॉम्प्लिमेंट इज द सबसेट ऑफ ए कॉम्प्लिमेंट. म्हणजे काय बेटा? बी चा कॉम्प्लिमेंट काय होईल? त्यासाठी आता युनिव्हर्सल सेट आपल्याला घ्यावा लागेल. बी चा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? हा जो बाहेरचा हा बी आहे मोठा गोल तो सोडून सगळं म्हणजे दिस पार्ट विल बी सबसेट ऑफ ए कॉम्प्लिमेंट. कारण ए छोटूसा आहे ना, त्याचा कॉम्प्लिमेंट मोठा असेल, तो सोडून हा पार्ट सोडून. सो बी कॉम्प्लिमेंट विल बी सबसेट ऑफ ए कॉम्प्लिमेंट. क्लिअर बेटा? या स्क्रीनशॉट. बेटा फर्स्ट ऑपरेशन वी आर डन कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? की तो एक सेट सोडून बाकीचं सगळं. सेकंड ऑपरेशन आहे बेटा युनियन ऑफ द सेट्स. सेटचं युनियन. इफ ए अँड बी आर द टू सेट्स, then set of those elements which belong to A or B or both is called union of the sets. A or B or both रिपीट व्हायला नको. सेट थेरी मध्ये एलिमेंट्स रिपीट व्हायला नको. दॅट्स वाय एकतर ए किंवा बी किंवा बोथ इज कॉल्ड युनियन ऑफ द सेट्स. डिनोटेड बाय ए आणि बी साठी ए युनियन बी हे युनियनचं सिम्बॉल आहे. ओके बेटा. ए युनियन बी सेट बिल्डर मध्ये कसं लिहू? सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू ए और एक्स बिलॉंग्स टू बी. गेटिंग? एक तर ते ए मध्ये असतील नाही तर बी मध्ये असतील, त्यांना रिपीट होऊ देऊ नका. ओव्हरलॅप जरी झाले तर रिपीट होऊ देऊ नका. ठीक आहे. अच्छा बेटा बघ डायग्राम मध्ये बघ. समजा ए आणि बी हे जर का वेगळे वेगळे असतील, हा ए आणि हा बी आहे, दोनच ऑप्शन असतील ना, एक तर वेगवेगळे असते नाहीतर इंटरसेक्ट होणे, ओव्हरलॅप होणे. सुट्टे सुट्टे दोघं नाहीतर इंटरसेक्ट झालेले दोघं असं होऊ शकतं ना. दोघं जर का ए आणि बी वेगळे वेगळे असतील तर युनियन करायचं म्हणजे काय? ए चे किंवा बी चे झालं युनियन. आता जर इंटरसेक्ट झाले तर काय होईल बेटा? समजा एक्झाम्पलच घेऊ आपण म्हणजे यू विल अंडरस्टँड. हा जो शेडेड डायग्राम आहे ना बेटा, हे ए युनियन बी आहे. आणि एक एक्झाम्पल घेऊ आपण. सपोज एक सेट ए
ज्यामध्ये एलिमेंट्स आहेत 1 2 5 आणि हा बी आहे बेटा ज्यामध्ये आहे 2 आणि 6. आता मला करायचंय ए आणि बी चं युनियन. तर मला काय दिसतंय बेटा? इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे. बाकीचे वेगळे आहेत. पण 2 दोघांच्या मध्ये कॉमन आहे. आता तो रिपीट व्हायला पाहिजे का युनियन करताना? नाही. दोघांचं युनियन करायचंय. दोघांचं एकत्रीकरण करायचंय. पण रिपीट व्हायला नको. सो बच्चा ए युनियन बी कसं करणार मी? 1 2 5 तिकडचा 2 पुन्हा नाही घ्यायचा फक्त 6 लिहायचा. कळालं? सो रिपीट होऊ द्यायचे नाही. इंटरसेक्ट झाले तरी. बघ ना, ए युनियन बी. ए मधले किंवा बी मधले. गेटिंग? आता इंटरसेक्ट होतील तर ए आणि बी चं युनियन म्हणजे काय? हा असा सगळा पोर्शन. हा जो रिपीटेड पोर्शन आहे इज कमिंग जस्ट वन्स. ठीक आहे? एक तर ए मध्ये किंवा बी मध्ये. बेटा व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ युनियन? फर्स्ट ए युनियन फाय. फाय म्हणजे काहीच नाही. सो ए चं युनियन काहीच नाही याच्यासोबत केलं तर उत्तरच येणार आहे. सेकंड ए चं युनियन यू सोबत. आन्सर इज यू. बघ ना एक युनिव्हर्सल सेट आहे. आणि यू मध्ये तुम्ही ए घेताय. नाही का? युनियन करताय. तर आन्सर तर यू येणार ना, कारण यू मध्ये सगळे सेट कन्सिडर केले जातात. इट इज कॉल्ड आयडेंटिटी लॉ. ठीक आहे? ए युनियन बी इज बी युनियन ए. म्हणजे ए ला बी सोबत मिक्स केलं काय आणि बी ला ए सोबत मिक्स केलं काय? आन्सर इज सेम. इट इज कॉल्ड एज कम्युटेटिव्ह एक्सचेंज वाला. ए युनियन बी चं युनियन जर एखाद्या सेट सी सोबत केलं, त्याचा आन्सर असणार आहे ए चं युनियन बी युनियन सी सोबत. हे असोसिएटिव्ह आहे. म्हणजे जसं दोघांसाठी तसंच तिघांसाठी असोसिएशन. नेक्स्ट इज ए युनियन ए इज आन्सर इज ए. म्हणजे ए ला ए सोबत मिक्स केलं तर आन्सर इज ए ओनली. ए चं युनियन ए कॉम्प्ली सोबत ए कॉम्प्लिमेंट सोबत आन्सर विल बी यू. बेटा सपोज एखादा सेट आहे. इथं दाखवतो मी. हे बघ हा यू आहे आणि हा ए बरं का. तो जो ए आहे तो सोडून बाकीचं सगळं काही काय बेटा? ए कॉम्प्लिमेंट. आता हा ए आणि ए कॉम्प्लिमेंट ह्या दोघांचं युनियन काय येणार आहे? युनिव्हर्सल सेट. क्लिअर आहे? इफ ए इज प्रॉपर सबसेट ऑफ बी. हे कोणाचा सिम्बॉल आहे बेटा? प्रॉपर. हा नुसता सबसेट असेल तर लेस दॅन ऑर इक्वल टू सारखं खाली एक बार आला असता. ए हा प्रॉपर सबसेट आहे म्हणजे ए हा बीच्या पोटात आहे. देन ए युनियन बी विल बी बी. जेव्हा ए हा बीच्या पोटात आहे, हा बी आहे आणि हा ए अशी सिच्युएशन आहे. म्हणजे हा ह्या केसमध्ये ए इज अ प्रॉपर सबसेट ऑफ बी. ए हा बीच्या पोटात. बघ ना देन ए युनियन बी करा. ए आणि बी चं युनियन. आन्सर विल बी बी. कारण ए हा अख्खा बीच्या पोटात आहे. जे काही आन्सर आहे ते बीच येणार आहे. लास्ट ए इज द प्रॉपर सबसेट ऑफ ए युनियन बी. बेटा ए युनियन बी हे एवढं आहे शेडेड. तर हा जो ए आहे हा अख्खाच्या अख्खा त्याच्यामध्ये आहे आणि कमीत कमी ह्याच्यात एक तरी एलिमेंट असा आहे जो ए मध्ये नाहीये. तसंच बी सुद्धा ह्या ए युनियन बी चा प्रॉपर सबसेट आहे. कारण की बी सोडून कोणीतरी एलिमेंट असणारच आहे. म्हणजेच काय? ए हा ए युनियन बी च्या पोटात आहे. येस. आणि हा जो बी आहे हा सुद्धा ए युनियन बी च्या पोटात आहे. क्लिअर आहे बेटा? या स्क्रीनशॉट. ओके. सो बच्चा वी हॅव थर्ड ऑपरेशन इंटरसेक्शन ऑफ द सेट्स. सेट्सचं इंटरसेक्शन. मगाशी आपण पाहिलं युनियन. युनियन म्हणजे एकत्रीकरण. फक्त त्यांना रिपीट होऊ द्यायचं नव्हतं. एकदा घ्यायचं होतं. इंटरसेक्शन म्हणजे काय? दोघांमध्ये कॉमन. What is definition? If A and B are the two sets, then set of those elements which belongs to both the sets A and B. Both the sets A and B. मगाशी काय होतं बेटा? A or B or both. इथे काय? Both the sets A and B is called intersection of the sets. बेटा it is denoted by A intersection B. Union ला काय होता? U. Intersection ला काय बेटा? उलटा U. ठीक आहे ना? Intersection. So A intersection B ला कसं डिफाइन करणार? X such that X belongs to A and X belongs to B. हा जो एलिमेंट आहे हा ए मध्ये पण पाहिजे आणि बी मध्ये पण पाहिजे. कॉमन पाहिजे कॉमन. क्लिअर आहे? बर. मग आता एक्झाम्पल घेऊ एक. ही डायग्राम कळतीये व्हेन डायग्राम. हा ए हा बी दोघांमध्ये कोण अडकलाय? समजा दोघं सेपरेट असते. हा हा ए इकडं हा बी इकडं सुट्टा सुट्टा. कॉमन काय आलं असतं? काहीच नाही. फाय. काहीच नाही म्हणजे फाय. चल एक बेसिक एक्झाम्पल घेतो बच्चा. आपण मगाशी घेतलं होतं बघ. ए इज 1 2 5 6. बी ला घेतला 2 6 मगासारखा. मग आता ए इंटरसेक्शन बी काय होईल रे बेटा? हे काय फक्त 2 कॉमन आहे. दॅट्स ऑल. झालं आन्सर. लेट्स अंडरस्टँड द प्रॉपर्टीज. पहिली बेटा ए इंटरसेक्शन फाय. ए आणि काहीच नाही. ह्याच्यामध्ये काय कॉमन आहे? ए ए सॉरी 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 ए आणि काहीच नाही. ह्यामध्ये काय कॉमन आहे? नथिंग. काय कॉमन? नथिंग.
ए आणि काहीच नाही, याच्यामध्ये कॉमन काही नाहीच आहे. सेकंड, ए चं इंटरसेक्शन युनिव्हर्सल सेट सोबत, ए चं इंटरसेक्शन युनिव्हर्सल सेट सोबत, हा युनिव्हर्सल आहे आणि हा ए, या दोघांमध्ये काय कॉमन आहे? ए ओनली. ए चा पार्ट ए मध्ये पण आहे आणि ए यू मध्ये पण आहे. सो आन्सर इज ए. आयडेंटिटी लॉ आहे बेटा हा. ए इंटरसेक्शन बी इज बी इंटरसेक्शन आहे. जे ए आणि बी मध्ये कॉमन आहे तेच बी आणि ए मध्ये कॉमन आहे. है की नाही? बेटा दिस पार्ट इज नथिंग बट ए इंटरसेक्शन, ठीक आहे. ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन विथ सी is same as A चं intersection with B intersection C if there is third set C. A चं intersection A सोबत, what will be answer? A. कारण A आणि A सोबत कोण कॉमन आहे? स्वतः A. A चं intersection काहीच नाही सोबत is phi. अच्छा, ही थोडी रिपीट झाली. ठीक आहे? चला. If A is the proper subset of B, म्हणजे A हा B च्या पोटात आहे. Then A intersection B is A. बेटा जर का सपोज हा B आहे आणि A हा B च्या पोटात आहे. A is the proper subset of B, म्हणजे A हा B च्या पोटात आहे. तर ए इंटरसेक्शन बी, बघ तूच मला सांग काय येईल? ए आणि बी काय कॉमन दोघांमध्ये? फक्त ए कॉमन आहे की नाही? लास्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट बेटा, डिस्ट्रीब्युटिव्ह, व्हेरी इम्पॉर्टंट. ए चं युनियन बी इंटरसेक्शन सी सोबत, ब्रॅकेट सोडवायचे. ए युनियन बी इंटरसेक्शन ए युनियन सी. आपण काय करता, 2 इंटू एक्स प्लस वाय असेल तर 2 इंटू एक्स प्लस 2 इंटू वाय तसं करायचं. ए चं युनियन बी इंटरसेक्शन सी सोबत, ए युनियन बी पहिला ब्रॅकेट इंटरसेक्शन ए युनियन सी. नेक्स्ट ए चं इंटरसेक्शन बी युनियन सी म्हणजेच काय, ए चं इंटरसेक्शन बी सोबत पहिला ब्रॅकेट युनियन ए चं इंटरसेक्शन सी सोबत. दिस इज कॉल्ड एज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. गॅस स्क्रीनशॉट. बेटा वी हॅव लर्न 3 ऑपरेशन सो फार. एक म्हणजे कॉम्प्लिमेंट, युनियन अँड इंटरसेक्शन, हे 3 झाले. चौथा डिफरन्स वाला आहे. बिफोर दॅट वी विल लर्न डी मॉर्गन्स लॉज विच आर व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे ना? क्लास 12th मध्ये आपण गेल्याच्या नंतर मॅथमॅटिकल लॉजिक चॅप्टर आहे, ते सुद्धा दिस इज इम्पॉर्टंट. बघ डी मॉर्गन काकांचे नियम म्हणजे काय? पहिला ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट इज ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. कसं पाठ करायचं? सिंपल आहे. ब्रॅकेट सोडवा, ए चा कॉम्प्लिमेंट करा, युनियनचा इंटरसेक्शन करा, बी चा कॉम्प्लिमेंट करा. तसंच ए इंटरसेक्शन बी चा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय रे बेटा? ए चा कॉम्प्लिमेंट, इंटरसेक्शन युनियन करा, बी चा कॉम्प्लिमेंट. क्लिअर आहे? आता याला प्रूव्ह करू आपण. जो पहिला प्रूफ आहे बेटा, ठीक आहे, लुक ॲट द प्रूफ ऑफ फर्स्ट वन. बेटा ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट, अगोदर ए युनियन बी काढायचं असेल तर मी कसं करू? हा ए हा बी, दोघांचं जे युनियन आहे ना बेटा, दोघांचं जे युनियन आहे ते हे आहे ना. आर यू ऍग्री विथ दिस? दिस इज ए युनियन बी, राईट? आता ह्या ए युनियन बी चं कॉम्प्लिमेंट म्हणजे ए युनियन बी सोडून बाकीचं सगळं कसं करू? हे बघ, हा ए हा बी, आता ए युनियन बी सोडून बाकीचं सगळं काही, कॅन आय से इज धिस पार्ट. हे बघ ना, तो शेडेड पार्ट सोडून काय उरणार आहे ब्रॅकेट मध्ये तुमच्या युनिव्हर्सल सेट मध्ये? हे एवढा पार्ट कोण आहे? हा ए युनियन बी ला सोडून जेवढं उरलंय म्हणजे जे युनियन बी चा कॉम्प्लिमेंट आहे. आता मला दाखवायचंय की इट इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. आता मी याला म्हणू दिस इज माय लेफ्ट हँड साइड. ठीक आहे, चलो राईट हँड साइड. ए चा कॉम्प्लिमेंट आणि बी चा कॉम्प्लिमेंट दोघांचं इंटरसेक्शन. बेटा ए चा कॉम्प्लिमेंट हा ए आणि हा बी. ठीक आहे, आता मला सांग ए चा कॉम्प्लिमेंट म्हणजे ए सोडून एव्हरीथिंग, राईट? बघ, आर यू ऍग्री? हा ए वाला पार्ट सोडून एव्हरीथिंग इज ए कॉम्प्लिमेंट, बरोबर आहे का नाही? बघ ना, हा जो ए आहे याला सोडून बाकीचं सगळं काही आलं ए कॉम्प्लिमेंट मध्ये. सिमिलरली बी चा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय रे बेटा? हा बी वाला पार्ट सोडून एव्हरीथिंग आउटसाइड बी. सो कॅन आय से इन दिस वे?
Getting? So बच्चा, this is the A complement, this is the B complement. आता या दोघांचं इंटरसेक्शन, ह्या दोघांमध्ये काय कॉमन आहे बेटा? ह्या दोघांमध्ये मला काय दिसतंय, इथं ए नाहीये आणि इथं बी नाहीये. सो हे दोन पार्ट जर का तुम्ही सोडले तर हा बाहेरचा पोर्शन इज कॉमन, आहे का नाही? आय रिपीट वन्स अगेन बेटा, हा ए, हा बी आणि हा यू, दोघांमध्ये कोणता पार्ट कॉमन आहे? दोन शेडेड रिजन मध्ये कोणता पार्ट कॉमन आहे? ए आणि बी सोडून बाहेरचा दोघांमध्ये कॉमन आहे. नीट लक्ष दे. हे बघ, बाहेरचा कॉमन, इथे पण बाहेरचा आहे, इथे आतला आहे तर इथे नाहीये, इथे आतला आहे इथे नाहीये. सो दोघं सोडून बाहेरचा जो रिजन आहे हा हा दोघांच्याही मध्ये बेटा कॉमन आहे. आर यू अंडरस्टँडिंग? हा रिजन दोघांच्याही मध्ये कॉमन आहे. सो दिस इज ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट LHS is equal to RHS. We have proved first one. In this way, you have to prove second one at home. Yes, screenshot. बच्चा, now fourth operation is the difference of the sets. Right? दोन सेटचा डिफरन्स म्हणजे काय? एकातनं दुसऱ्याला वजा करायचं, इतकं सिंपल आहे. For two sets A and B, set of all the elements of A which are not in B is called difference of the sets A and B, denoted by A minus B. A मधून B ला सिंपली वजा करायचं. A आणि B दोन सेट आहे, A मधून B वाले वजा करायचे, इज कॉल्ड एज A minus B. त्याला सेट बिल्डर मध्ये कसं लिहू बेटा? A minus B is set of all x such that x belongs to A and not B. हा जो x आहे हा A मध्ये असायला पाहिजे परंतु B मध्ये नसायला पाहिजे. सिमिलरली A minus B च्या ऐवजी B minus A लिहायचं असेल तर कसं लिहू? सेट बिल्डर मध्ये सेट ऑफ ऑल x such that x belongs to B. ओके, बिलॉंग सिम्बॉल आहे बेटा, त्याला पॅरालिसिस आल्यासारखं झालंय. हा जो बिलॉंग सिम्बॉल x belongs to B and x not belong to A. व्हेन डायग्राम मध्ये बघ, ए आणि बी दोघं ओव्हरलॅप होणं गरजेचं आहे, अदरवाईज डिफरन्स काही राहणारच नाही. दोघं ओव्हरलॅप झाले, ए मायनस बी, ए मधून बी ला वजा कर, ते बघ ए मधून बी ला उडवलं तर प्युअर ए आला. आर यू गेटिंग? सो बच्चा, दिस इज नथिंग बट प्युअर ए, दिस इज नथिंग बट प्युअर बी. हा जो बी आहे त्यामधून ए चे उडवा. आर यू अंडरस्टँडिंग? हा आहे सिमेट्रिक डिफरन्स. लेट्स अंडरस्टँड द प्रॉपर्टीज. पहिली प्रॉपर्टी, ए मायनस बी इज द सबसेट ऑफ ए. कॉमन सेन्स आहे ना, ए मधून बी ला उडवताय तर तो ए चा सबसेट राहणारच आहे ना, तो ए च्या पोटात आहे ना. बी मायनस ए इज द सबसेट ऑफ बी. ऑब्विसली हा जो पार्ट आहे हा बी चा सबसेट आहे, तो बी च्या पोटात आहे. सेट्स ए मायनस बी, ए इंटरसेक्शन बी अँड बी मायनस ए आर म्युच्युअली डिसजॉइंट सेट. जॉईंट असणे म्हणजे नाही का, आपण एका वायरला दुसरा वायर जॉईंट करतो, जॉईंट असणे म्हणजे कॉमन असणे, डिसजॉइंट म्हणजे कॉमन नसणे. तिघ पण वेगळे वेगळे. कोणते बच्चा? हा शेडेड पोर्शन, हा शेडेड पोर्शन, आणि दोघांच्या मध्ये जो येईल ना, इथं दाखवू, इथं दाखवत आहे बघ बेटा, ए इंटरसेक्शन बी, हे तुम्हाला माहिती आहे की हा ए, हा बी, हा युनिव्हर्सल असेल तर बघा, तर जे तिघ जण आहेत हे बघा, ए मायनस बी, हा ए इंटरसेक्शन बी आणि हा बी मायनस ए, हे तिघही वेगळे वेगळे आहेत. हा, हा आणि हा असे तिघ पण वेगवेगळे आहेत. आय हॅव शोन इन 3 डायग्राम्स, यू कॅन सी. ठीक आहे ना, दे आर म्युच्युअली बेटा डिसजॉइंट. पुढे बघ, ए मायनस बी म्हणजेच काय? ए चं इंटरसेक्शन विथ बी कॉम्प्लिमेंट. हा जो आहे हा ए चं इंटरसेक्शन कोणाच्या सोबत? बी च्या कॉम्प्लिमेंट सोबत. ए आणि बी कॉम्प्लिमेंट दोघांमध्ये कोण कॉमन येईल? हा शेडेड पोर्शन. बी चा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? हा बी सोडून सगळं काही, आणि ए यांच्यात कोण कॉमन आहे? हा पोर्शन. सिमिलरली ए चा कॉम्प्लिमेंट आणि बी यांच्यात कोण कॉमन आहे? हा शेडेड पोर्शन. बघ ना, बी मायनस ए इज व्हॉट? ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी. ए कॉम्प्लिमेंट म्हणजे ए सोडून सगळं काही आणि बी यांच्यात कोण कॉमन आहे? हा शेडेड पोर्शन. नेक्स्ट इज बेटा ए युनियन बी म्हणजेच टिचिक टिचिक टिचिक, तिन्ही शेडेड पोर्शनचं युनियन, एकत्रीकरण. बघ ना, ए युनियन बी, ए मायनस बी युनियन ए इंटरसेक्शन बी युनियन बी मायनस ए, या तिघांचं एकत्रीकरण म्हणजेच युनियन. ए मायनस बी च युनियन विथ बी मायनस ए इज कॉल्ड सिमेट्रिक डिफरन्स. व्हेरी इम्पॉर्टंट, ते आपल्याला स्पेशल डिस्कस करायचंय. हा आणि हा प्युअर ए अँड प्युअर बी, प्युअर ए उरला, प्युअर बी उरला. आर यू अंडरस्टँडिंग? या दोघांचं जे युनियन आहे इज कॉल्ड एज सिमेट्रिक डिफरन्स ऑफ ए अँड बी.
is called as symmetric difference of A and B. Yes, screenshot. Beta, let's learn the properties of symmetric difference of A and B. This is pure A, this is pure B. क्लिअर आहे आणि दोघांचं जे युनियन आहे बच्चा तो सिमेट्रिक डिफरन्स आहे. मग आता त्याची डेफिनेशन काय होईल बेटा? ए डेल्टा बी विल बी ए युनियन बी मधून फक्त तो इंटरसेक्शन वाला पार्ट काढून टाका. बघ ना, आपण मगाशी काय बोललो की ए मायनस बी आणि बी मायनस ए ह्या दोघांचं युनियन दोघांना एकत्र करा, काय भेटतं? ए डेल्टा बी. म्हणजेच बेटा मी इथे एक डायग्राम काढतो टाइमपास. आता मला सांग, हा ए, हा बी आणि हा युनिव्हर्सल सेट. तर ए डेल्टा बी काय असणार आहे बेटा? हा एवढा पोर्शन, येस ऑर नो? ठीक आहे, दिस इज ए डेल्टा बी. याला मी काय म्हणू? हे अख्खच्या अख्खं ए युनियन बी आहे. ए आणि बी इंटरसेक्शन सहित ए युनियन बी मधून इंटरसेक्शन काढा. ए युनियन बी मधून इंटरसेक्शन काढून टाका. क्लिअर आहे? नेक्स्ट, ए डेल्टा इज फाय. ए मधून तुम्ही जर का ए काढलं तर आन्सर विल बी नथिंग. आन्सर विल बी 0. दॅट मीन्स 5. ठीक आहे ना? नॉट 0, 5 काहीच नाही. 0 हा एलिमेंट आहे बेटा, राईट? सो ए डेल्टा इज 5. ए डेल्टा 5 इज ए. ए मधून 5 काढून टाका, आन्सर इज ए. If A delta B is A delta C, then B must be equal to C for 3 sets. A delta B is very obvious कि B delta है, नहीं का? A minus B is B minus A. A intersection B delta C, bracket सोडवा. A delta B, sorry, A intersection B delta A intersection C. जसं आपण डिस्ट्रीब्युटिव्ह मध्ये केलं होतं. क्लिअर बेटा? घ्या स्क्रीनशॉट. बेटा लास्ट पार्ट इन द ऑपरेशन्स इज प्रॉपर्टीज ऑफ कार्डिनॅलिटी ऑफ द सेट्स. कार्डिनॅलिटी म्हणजे साईज ऑफ सेट्स. आपण नाही का नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सेट मोजतो, तर त्याच्या प्रॉपर्टीज आता आपल्याला लर्न करायच्या. फर्स्ट बेटा, नंबर ऑफ ए युनियन बी इज नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. ए आणि बी चं जे युनियन आहे बेटा, ए आणि बी चं जे युनियन आहे, यू पीपल नो दॅट इन जनरल दोघं जर का वेगवेगळे असेल तर विषय नाही, पण इंटरसेक्शन असेल ए आणि बी चं, तर नंबर ऑफ द ए युनियन बी, ए युनियन बी हा सगळा असतो, तर ए आणि बी चे ऍड करून इंटरसेक्शन एकदा वजा करावं लागेल आपल्याला, कारण ते तर दोघांमध्ये येणार ना, ए मध्ये पण आहे आणि बी मध्ये पण आहे. सो कॉमन रिपीट न होण्यासाठी वी हॅव टू सबट्रॅक्ट द इंटरसेक्शन. इफ ए अँड बी आर द डिसजॉइंट, ऑब्वियस आहे ए आणि बी जर का वेगळे तर दोघांमध्ये कॉमन काहीच नसणार आहे. मग हा जो फॉर्म्युला आहे हा काय होईल बेटा? हे 0 येईल, तर नंबर ऑफ ए युनियन बी विल नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी. कोणासाठी? डिसजॉइंट साठी. थर्ड अँड फोर्थ आर वन्स अगेन द फॉर्म्युले बेटा, नंबर ऑफ ए आणि नंबर ऑफ बी साठी. नंबर ऑफ ए काय असणार आहे? बघा मी एक डायग्राम काढतो बेटा. फॉर दिस इज ए अँड दिस इज बी, नंबर ऑफ ए काय असतो? प्युअर ए काय असतो? हा हा एक नंबर म्हणजे आपला हा जो सेट ए आहे याच्यातलं इंटरसेक्शन वजा केलं, येस ऑर नो? मग आता नंबर ऑफ ए हा ऍक्च्युअल मध्ये काय आहे की त्या दोघांचं ऍडिशन आहे ना. आपला जो ए आहे या दोघांपासून बनलाय ना, हा आणि हा. तर हा कोण आहे? ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. ए आणि बी कॉम्प्लिमेंट च इंटरसेक्शन, राईट? ए आणि बी कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन हा अधिक ए इंटरसेक्शन बी, हे दोघं मिळून ए बनलाय. ओके, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट हा पार्ट प्लस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. क्लिअर आहे? तसं बेटा नंबर ऑफ बी च्या बाबतीत काय बोलशील तू? बी तर हा वाला पार्ट आहे ना, आहे की नाही? सो ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी सोबत ए इंटरसेक्शन बी मिळवलं आपण. ओके, नंबर ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी मध्ये काय ऍड केलं बेटा? नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी मधला पार्ट. पाचवा आहे नंबर ऑफ ए युनियन बी. ए युनियन बी काय असणार आहे बच्चा? हे सगळंच्या सगळं. मग आता याच्यामध्ये किती पार्ट आहे? 3. हा ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट, हा ए इंटरसेक्शन बी आणि हा ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी. येस ऑर नो? टिचिक टिचिक टिचिक. सो तिघांची ऍडिशन फॉर एनी सेट्स ए बी अँड सी. व्हेरी इम्पॉर्टंट बेटा, व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द 3 सेट्स. 3 सेट्सचा फील देऊ, डायग्राम पुसतो. जर का बाळा 3 सेट्स असतील, 3 सेट्स आहेत अंडर युनिव्हर्सल सेट, हा ए, हा बी आणि हा सी, तर तिघांचं युनियन कसं करणार मी? तू जर का टिचिक 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 तिघांच्या नुसत्या नंबरची ऍडिशन केली, रिपिटेशन येणार ना.
कारण ए आणि बी मध्ये काहीतरी कॉमन आहे, बी आणि सी मध्ये काहीतरी कॉमन आहे, सी आणि ए मध्ये काहीतरी कॉमन आहे की नाही? तिघांचा म्युच्युअल कॉमन तर हा पार्ट आहे. तिघांचा म्युच्युअली कॉमन हा पार्ट आहे. जो ए मध्ये पण आहे, बी मध्ये पण आहे आणि सी मध्ये पण आहे. पण तो एकटाच येणं गरजेचं आहे. तो 3 वेळा नाही यायला पाहिजे. मग त्यासाठी काय करणार आपण बघा. नंबर ऑफ ए युनियन बी युनियन सी इज नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी प्लस नंबर ऑफ सी. एकदा टिचक 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 तिघांचे नंबर्स ऍड करायचे. केल्याच्या नंतर काय करायचं बच्चा, जे ए आणि बी मध्ये कॉमन आहे वजा करा, बी आणि सी मध्ये कॉमन आहे वजा करा, सी आणि ए मध्ये कॉमन आहे वजा करा. म्हणजे हे अख्खा कॉमन वाला पार्ट गेल्याच्या नंतर जो तिघांमध्ये कॉमन आहे तेवढा एक पार्ट ऍड करा. पुन्हा एकदा सांगतो, लक्षात कसं ठेवायचं. ए बी आणि सी तिघांना एकदा ऍड कर. नंतर दोघांमध्ये जे कॉमन आहे ते 3 वेळा वजा कर. ए आणि बी मधला पार्ट इंटरसेक्शन वजा कर, बी आणि सी मधलं इंटरसेक्शन वजा कर, ए आणि सी मधलं इंटरसेक्शन वजा कर. आता कॉमन काहीच नाही राहिलं, पण आपल्याला हा पार्ट पाहिजे ना, म्हणून नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी तिघांचा कॉमन वाला पार्ट ऍड कर. ठीक आहे, असाच पार्ट कर जसं मी सांगितलंय. 7th इज नंबर ऑफ ए डेल्टा बी. बरं का, ए आणि बी हा जो सिमेट्रिक डिफरन्स आहे बच्चा, सिमेट्रिक डिफरन्स आय हॅव ऑलरेडी टॉट यू. ओके, व्हॉट इज ए मायनस बी? ए मधून बी ला वजा करा. आहे का नाही हा ए मायनस बी? ए मायनस बी. मग आता नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मधून 2 टाइम्स नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी वजा करा. कारण इंटरसेक्शन एकदा ए मध्ये येणार आहे, एकदा बी मध्ये येणार आहे. अरे गेटिंग? हे तर आपण ऑलरेडी लर्न केलेलं आहे की एखाद्या सेट मध्ये जर का यम नंबर ऑफ एलिमेंट्स असतील, आपण एन घेतलं, यम नंबर नाही का, 1 2 3 4, आपण एकच एलिमेंट घेतला होता पॉवर सेट शिकवताना. प्रॉपर्टी काय बेटा, इफ नंबर ऑफ ए इज एम, नंबर ऑफ पॉवर सेट्स ऑफ ए इज 2ची पॉवर एम. सिंगल एलिमेंट घेतला तर मग पॉवर सेट मध्ये 2 जण आले, कारण फाय इज सबसेट ऑफ एव्हरी सेट. 2 ला कसले आपण 2ची पॉवर 1. नंतर आपण 2 एलिमेंट्स घेतले होते ए आणि बी, मग सबसेट्स किती आले? पहिला म्हणजे फाय, दुसरा म्हणजे ए, तिसरा म्हणजे बी, चौथा म्हणजे ए बी, असे 4 आले, आहे की नाही? सो 2ची पॉवर 2. इन धिस वे 3 एलिमेंट्स असतील 2ची पॉवर 3, यम एलिमेंट्स असतील तर पॉवर सेट मध्ये किती एलिमेंट्स असतील? 2ची पॉवर यम. वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. क्लिअर बेटा? क्या स्क्रीनशॉट